नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञान मंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आळे, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे महाविद्यालयातून मी प्राध्यापक ढमाले एस.बी. सर्व विद्यार्थ्यांचे या नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो. विदारण आणि विस्तृत झीज या इयत्ता 11वी प्रकरण 2मध्ये जो पहिला व्हिडिओ होता त्यामध्ये आपण खडक, खडकांचे प्रकार आणि विदारण प्रक्रिया आणि विदारण प्रक्रियेवरती परिणाम करणारे घटक, त्यातील पहिला घटक तो म्हणजे पाणी याचा अभ्यास केलेला होता. आता दुसरा जो घटक आहे विदारण प्रक्रियेवरती परिणाम करणारा तो आहे उष्णता. आता आपल्याला माहिती आहे मित्रांनो की शुष्क प्रदेशामध्ये ज्या ठिकाणी कोरडे हवामान असते, या कोरड्या हवामानाच्या प्रदेशामध्ये नेहमी कायिक विदारण प्रक्रियेचा वेग जास्त असतो, कारण रासायनिक विदारणासाठी पाण्याची आवश्यकता असते आणि म्हणून जे आर्द्र प्रदेश आहेत अशा प्रदेशामध्ये जे रासायनिक विदारण आहे त्याचा वेग जास्त असतो. मात्र शुष्क आणि कोरड्या हवामानाच्या प्रदेशात पाण्याच्या उपलब्धतेअभावी जे विदारण घडून येतं त्याच्यावरती प्रभाव तापमानाचा पाहायला मिळतो. तापमानातील बदलाचा प्रभाव विदारण प्रक्रियेवरती आपल्याला जाणून येतो. उष्ण वाळवंटी प्रदेशामध्ये आपल्याला माहिती आहे की दिवसा प्रचंड उष्णता आणि रात्री तेवढीच प्रचंड थंडी असते. याचा अर्थ दैनिक तापमान कक्षा जी असते ती खूप जास्त आढळते आणि त्यामुळे दिवसा खडक उष्णतेमुळे प्रचंड तापतात. आता ज्या वेळेला खडक तापत असतात त्यावेळेला खडकामध्ये जी वेगवेगळी खनिजे असतात ही खनिजं वेगवेगळ्या प्रमाणात तापत असतात. त्याचं कारण वेगवेगळ्या खनिजांचा प्रत्यक्ष तापमानाला जो प्रतिसाद असतो तो प्रतिसाद हा वेगवेगळा असतो. उदाहरणासाठी समजा दिवसाचं 40 डिग्री तापमान आहे आणि या 40 डिग्री तापमानामध्ये समजा 1 तासामध्ये एखाद्या खडकामध्ये असणारं सोनं, त्याच्यानंतर त्याच खडकामध्ये असणारी चांदी, त्याच खडकामध्ये असणारं तांबं, त्याच खडकामध्ये असणारं जे ॲल्युमिनियम आहे, या सगळ्यांचा त्या उष्णतेस जो प्रतिसाद आहे तो प्रतिसाद हा वेगवेगळा असणार आहे. म्हणजे सर्व खनिजे जी आहेत ती कमी जास्त प्रमाणात तापणार आहेत. परिणामी खनिजे जर कमी जास्त प्रमाणात तापत असतील तर आपोआपच त्या खनिजांमध्ये जे प्रसरण होणार आहे, ती खनिजे जी प्रसरण पावणार आहेत ती कमी जास्त प्रमाणात प्रसरण पावणार आहेत. परिणामी खनिज कमी जास्त प्रमाणात प्रसरण पावल्यामुळे त्यांच्यामधला जो कणांमधला जो बंध असतो, या खडकांमधील कणांमधला हा जो बंध असतो बंध नाहीसा होतो आणि त्यातील जे कण आहेत ते कण वेगवेगळे होतात. अशा प्रकारे खडक जे आहेत ते असे कणाकणांच्या स्वरूपामध्ये विदारित होतात, खडक कणांच्या स्वरूपात फुटतात. यालाच कणीय विदारण असं म्हटलं जातं. आणि त्यामुळे या ठिकाणी कणीय विदारणाला सगळ्यात महत्त्वाचा जबाबदार असणारा घटक आहे तो म्हणजे खडकांमधील खनिजांचा उष्णतेला दिला जाणारा जो प्रतिसाद आहे तो प्रतिसाद वेगवेगळा असणं हे त्याला कारणीभूत ठरणारा घटक आहे. आपल्याला याच्यावरती प्रश्न पण विचारलेला आहे. तापमान हा कणीय विदारणाचा मुख्य कारक आहे, भौगोलिक कारण लिहा. आता या ठिकाणी प्रत्यक्ष आकृतीमध्ये इथे आपल्याला पाहायला मिळत आहे खडकांमधले जे कण आहेत ते कण अशाच प्रकारे कणांच्या स्वरूपात वेगवेगळे झालेले पाहावयास मिळतात. याला कणीय विदारण असं म्हटलं जातं. अशाच प्रदेशांमध्ये ज्या ठिकाणी दैनिक तापमान कक्षा ही अति जास्त असते अशा प्रदेशांमध्ये आपल्याला खडक जे असतात या खडकांमध्ये खडक फुटण्याची प्रक्रिया अतिशय तीव्रतेने ज्या वेळेला घडते आणि ती तीव्रतेने प्रक्रिया घडताना कित्येकदा खडक फुटताना स्फोट होतो आणि त्यांचा गोळी झाडल्यासारखा आवाज होतो. तर ही प्रक्रियासुद्धा आपल्याला या ठिकाणी या प्रदेशामध्ये आढळून येते. त्याला विखंडन असं म्हटलं जातं. उष्णतेमुळे घडून येणाऱ्या विदारणामध्ये जी पहिली प्रक्रिया कणीय विदारणाची घडली तशाच प्रकारची दुसरी प्रक्रिया पाहावयास मिळते ती आहे खंडीय विखंडन. ग्रॅनाइटसारखे जे अग्निजन्य खडक असतात जे भूपृष्ठाच्या अंतर्गत भागामध्ये खोलवर पाहावयास मिळतात, सहसा ते उघडे पडत नाहीत. तर असे जे ग्रॅनाइटसारखे खडक असतात या खडकांमध्ये आपल्याला जोड पाहावयास मिळतात आणि ज्या वेळेला अंतर्गत भागामध्ये जी उष्णता असते त्या उष्णतेच्या परिणामामुळं हे जे खडक आहेत ते सतत ज्या वेळेला आकुंचन आणि प्रसरण पावत असतात, या आकुंचन आणि प्रसरणामुळे त्यांची जोड असतात ते जोड रुंदावले जातात आणि त्या ठिकाणी ते जोड आहेत ते खोलवर
आपल्याला रुंदावले गेलेले पाहावयास मिळतात आणि शेवटी त्या जोडांच्या ठिकाणी त्यांचं विखंडन झालेलं आपल्याला पाहावयास मिळतं। या प्रकारची जी प्रक्रिया आहे ते आपल्याला याप्रमाणे पहा, हे जे जोड आहेत त्या जोडांमध्ये अशा ज्या भेगा आहेत त्या जास्त रुंदावलेल्या पाहायला मिळतात आणि या प्रकारचं जे विदारण आहे त्याला खंड विखंडन असं म्हटलं जातं। उष्ण कोरड्या हवामान प्रदेशामध्ये पाण्याच्या अभावी केवळ उष्णतेच्या परिणामामुळेच कायिक विदारण जे आहे त्याचा वेग जास्त असतो। याचा अर्थ उष्णता जी असते ती कायिक विदारणाला जास्त जबाबदार असते, रासायनिक विदारणाला पाणी जबाबदार असते। त्यामुळे उष्णता रासायनिक विदारणाला प्रत्यक्षात जरी कारणीभूत नसली तरीसुद्धा रासायनिक विदारणाचा वेग वाढवण्यासाठी उष्णता ही उपयोगी पडते। म्हणजेच वाढणाऱ्या उष्णतेबरोबर रासायनिक विदारणाचा वेगही वाढतो। जसे प्रयोगशाळेमध्ये आपण ज्यावेळेला काही प्रयोग करत असतो आणि त्यामध्ये काही रासायनिक अभिक्रिया घडवून आणण्यासाठी त्या अभिक्रिया वेगाने व्हाव्या म्हणून आपण स्पिरिट दिव्याने किंवा इतर प्रकारे प्रत्यक्ष उष्णता जी आहे ती उष्णता पुरवत असतो, जेणेकरून तो जो वेग आहे तो वाढेल। म्हणजेच इथे सुद्धा रासायनिक विदारणाचा वेग हा या प्रकारे उष्णतेमुळे वाढत असतो। विदारण प्रक्रियेवरती परिणाम करणारा जो तिसरा घटक आहे तो आहे दाब। खडकांवर वरच्या थरांचा प्रचंड दाब असतो आणि ज्या वेळेला हे जे वरचे थर असतात ते वरचे थर निघून जातात त्यावेळेला हे खडक उघडे पडतात। उघडे पडल्यानंतर त्यावेळी खडकांवरती जो दाब असतो तो कमी झाल्यामुळे खडकांचा वरचा काही सेंटीमीटर ते मीटर जाडीचा थर हा बाहेरच्या बाजूस वरच्या दिशेने प्रसरण पावतो आणि त्यामुळे खडकांना भेगा पडतात। अशा प्रकारे दाबमुक्त झाल्याने खडकांचे होणारे विदारण हे स्थानभ्रष्ट विदारण म्हणून ओळखले जाते। या प्रक्रियेमध्ये खडकांचा जो वरचा थर असतो हा वरचा थर याप्रमाणे कांद्याचा जसा पापुद्रा आपण वेगळा करतो त्याप्रमाणे कांद्याच्या पापुद्र्याप्रमाणे तो खडकापासून वेगळा होत असतो। याला अपपर्णन असे पण म्हटले जाते। उदाहरणार्थ अग्निजन्य खडकांमध्ये कणांचा आकार हा अशाच प्रकारे मोठा असतो, त्यामुळे अशा खडकांमध्ये या प्रक्रियेतून आपल्याला गोल घुमटाकार जे दगड आहेत ते प्राप्त झालेले पाहावयास मिळतात। कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा या प्रदेशांमध्ये असे गोल घुमटाकार दगड आपल्याला आढळून येतात। अपपर्णन प्रक्रियेवरती आपल्याला अपपर्णन टिप लिहा असाही प्रश्न विचारलेला आहे, ज्याचं उत्तर आपल्याला इथे दाबमुक्त होणे यामध्ये प्राप्त होतं। पहा, या आकृतीमध्ये आपल्याला अशा प्रकारे हा जो खडकाचा वरचा थर जो आहे तो अशाच प्रकारे या प्रक्रियेतून कांद्याच्या पापुद्र्याप्रमाणे वेगळा झालेला पाहावयास मिळतो, ज्याला अपपर्णन असे म्हटले जाते। खडकांचा आकार पण आपल्याला गोल घुमटाकार तयार झालेला पाहावयास मिळतो। विदारण प्रक्रियेचे कायिक विदारण आणि रासायनिक विदारण असे दोन प्रकार आपण पाहिले। तिसरा जो प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे तो आहे जैविक विदारण। प्रत्यक्षामध्ये जैविक विदारण हे कायिक आणि रासायनिक अशा दोन्ही प्रकारच्या विदारणामध्ये समाविष्ट होतं। पण जर हा वेगळा प्रकार जर घेतला तर त्यामध्ये आपल्याला प्रत्यक्ष जे सजीव आहेत त्या सजीवांमुळे होणाऱ्या विदारणाचा जो प्रभाव आहे तो अभ्यासायचा आहे। वनस्पती आणि प्राणी, मानव या सर्व सजीवांच्या क्रियांमुळे खडकांचे विघटन अथवा अपघटन म्हणजेच विलगीकरणाची प्रक्रिया जर घडून येत असेल तर या प्रक्रियेला जैविक विदारण असे म्हटले जाते। त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या सजीवांचा जो प्रत्यक्ष प्रभाव जो आहे विदारण प्रक्रियेवरचा तो पाहणार आहोत। यामध्ये आपण सुरुवातीला वनस्पतींमुळे होणारे जे विदारण आहे त्याचा अभ्यास करणार आहोत। पाण्याच्या शोधार्थ वनस्पतींची मुळे खूप खोलवर जातात, खडकांच्या भेगांमध्ये शिरतात व जसजशी त्यांची वाढ होत जाते तसतशी मुळे सुद्धा रुंद होताना पाहावयास मिळतात। खडकांच्या भेगांवर याचा प्रचंड दाब निर्माण होऊन खडकांचे तुकडे झालेले पाहावयास मिळतात। पहा, आपल्याला या ठिकाणी आकृतीमध्ये अशा प्रकारे खडक जे आहेत ते खडक या प्रक्रियेतनं या वनस्पतींच्या मुळांमुळे फुटलेले पाहावयास मिळतात। त्यांच्या भेगा ज्या आहेत त्या रुंदावलेल्या पाहावयास मिळतात। याबरोबरच शेवाळ, हरिता, दगडफूल यासारख्या ज्या वनस्पती असतात आणि जीवाणू आहेत हे सजीव खडकांच्या भेगांवर वाढतात। दरम्यान त्यांच्या वाढीच्या दरम्यान ते ज्या रासायनिक पदार्थांची ज्या रसायनांची निर्मिती करतात त्या रसायनांमुळे
खडकांच्या वरच्या भागाचे विदारण झालेले पाहावयास मिळते. पहा या ठिकाणी दगडफूल वनस्पती दिसते आहे. ही दगडफूल वनस्पती खडकावरती ज्यावेळेला वाढते त्यावेळेला खडकांचे जे भाग आहेत ते याप्रमाणे वरचे भाग जे पातळ पातळ वरचे लेयर्स आहेत ते याप्रमाणे आपल्याला वेगळे झालेले पाहावयास मिळतात. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या वनस्पती ज्या आहेत शेवाळ, हरिता, दगडफूल यासारख्या वनस्पतीमुळे सुद्धा अशा प्रकारची विदरणाची प्रक्रिया घडलेली पाहावयास मिळते. वनस्पती व प्राण्यांच्या मृत्यूनंतर त्यांची जी मृत शरीरं असतात ही मृत शरीरं ज्यावेळेला विघटित होतात त्यावेळेला विघटनानंतर ते जे कुजलेले पदार्थ असतात त्याच्यातून कार्बन डायऑक्साईड आणि इतर जैविक आम्ल वेगळी होतात आणि त्यामुळे कार्बाम्ल किंवा ही जैविक आम्ल जी आहेत ती वेगळी होऊन ती खडकांच्या विघटन प्रक्रियेवरती आपल्याला परिणाम करताना पाहावयास मिळतात. म्हणजे खडकांचं विघटन त्यातनं घडलेलं पाहावयास मिळतं. दुसरा भाग येतो तो म्हणजे प्राण्यांमुळे होणारं विदारण. सूक्ष्मजीव किंवा जमिनीमध्ये राहणारे जे काही कीटक आहेत, प्राणी जे आहेत, या सजीवांच्या प्रत्यक्ष श्वसन प्रक्रियेमधून जे काही कार्बन डायऑक्साईड किंवा जे पाण्याचं बाष्प जे आहे ते जे बाहेर पडत असतं यामुळे आर्द्र रासायनिक सूक्ष्म वातावरणाची निर्मिती होते आणि त्यामुळे कायिक विदारण प्रक्रियेबरोबरच आपल्याला रासायनिक विदारण जे आहे त्याचा वेग वाढलेला पाहावयास मिळतो. उंदीर, घूस, कोल्हा, प्रेरी कुत्रे यासारखे जे प्राणी आहेत हे जमिनीमध्ये बीळ करून राहत असतात. बिळे तयार केल्यानंतर समजा एखादा खडक लागला तर त्या खडकाच्या बाजूने ते आपलं बीळ जे आहे ते तयार करत असतात. ज्यावेळेला खडकाच्या बाजूने अशी बिळे तयार केली जातात त्यावेळेला खडकांचा आधार नाहीसा होतो आणि खडक आधार नाहीसा झाल्यामुळे आपल्याला तुटून पडलेले पाहावयास मिळतात. हे प्राण्यांमुळे होणारं विदारण आपल्याला पाहावयास मिळतं. पुस्तकामध्ये आपल्याला जी आकृती दिली आहे ती याप्रमाणेच पहा. प्राणी जे आहे ते प्राणी बिळे तयार करतात आणि त्यामुळे प्रत्यक्ष जे विदारण आहे त्या विदारणाला मदत झालेली पाहावयास मिळते. पुढचा भाग येतो तो म्हणजे मानवामुळे होणारे विदारण. माणसाचा विचार केला तर मानवामुळे नैसर्गिक विदारणाच्या प्रक्रियेचा वेग हा खूप वाढलेला पाहावयास मिळतो. प्रत्यक्ष पाहिलं तर नैसर्गिक विदारणापेक्षा मानवाच्या वेगवेगळ्या क्रियांमुळे होणारे जे विदारण आहे या विदारण प्रक्रियेचा वेग कित्येक पटीने, कदाचित लाखो पटीने जास्त असलेला पाहावयास मिळतो. आता माणसाच्या ज्या आर्थिक क्रिया आहेत, उदाहरणार्थ कृषी असू द्या, लाकूड तोड असू द्या, खाणकाम असू द्या, त्या दरम्यान वापरला जाणारा भूसुरुंग, त्याबरोबरच रस्ते, धरणे, तलाव निर्मिती, घरांची निर्मिती, ह्या सगळ्या प्रक्रियांमध्ये ह्या सगळ्या क्रियांमध्ये माणूस मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर करत असतो आणि ह्या तंत्रज्ञानाच्या वापरामुळेच प्रत्यक्ष विदारणाचा वेग कितीतरी पटीने जास्त झालेला पाहावयास मिळतो. या ठिकाणी रस्त्यांसाठी, धरणांसाठी, तलावांच्या निर्मितीसाठी, त्यानंतर जे काही वेगवेगळी घरांची कामं आहेत याच्यामध्ये आपण दगड फोडून जी खडी तयार करत असतो, कदाचित ती खडी आपण काही तासामध्ये तयार करतो, पण अशा प्रकारचे कठीण खडक फोडण्यासाठी कदाचित निसर्गाला हजारो वर्ष लागली असती, जी माणसाकडनं अतिशय वेगाने घडलेली पाहावयास मिळते. याबरोबरच खाणकाम, लाकूड तोड, कृषी या उद्योगांमध्ये सुद्धा त्याच्या आर्थिक क्रियांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात विदारण जे आहे ते घडून आलेलं पाहावयास मिळतं. याबरोबरच दुसऱ्या बाजूला अप्रत्यक्षरित्या जर आपण पाहिलं तर जी जीवाश्म इंधनं आहेत, मग त्याच्यामध्ये पेट्रोल, डिझेल असू द्या, कोळसा असू द्या, यांच्या ज्वलनातून हवेमध्ये नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड यासारखी प्रदूषकं हवेमध्ये मिसळत असतात. हवेतील उष्णता व आर्द्रता यांच्या संयुक्त परिणामातून ज्या वेळेला ती पाण्यामध्ये मिसळतात त्यावेळेला आपल्याला त्यांची आम्ल तयार झालेली पाहायला मिळतात. त्यांचा परिणाम खडकावरती होऊन खडक आपल्याला फुटलेले पाहावयास मिळतात. उदाहरणार्थ चुनखडक व संगमरवर यांच्यापासून बनलेल्या वास्तूंवर अशा प्रकारच्या आम्लांचा मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. त्यामध्ये ग्रीसमधील पार्थेनॉन, भारतामधील ताजमहल, इजिप्तमधील स्प्रिंग्स यासारखी ज्या काही वास्तू आहेत त्या वास्तूंचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं पाहावयास मिळतं. पुढचा भाग येतो विदारण प्रक्रियेचा वेग. आपल्याला पुस्तकामध्ये 2.10 एक आकृती दिलेली आहे.
आणि त्या आकृतीमध्ये आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत. सर्वात पहिला प्रश्न पहा त्यातला, सर्वात जास्त विदारण कोणत्या खडक थराचे झाले आहे. आता या ठिकाणी पहा बरं, हा जो ई खडक थर आहे, या ई खडक थराचे आपल्याला जास्त विदारण जे आहे ते झालेले पाहावयास मिळते. त्यातला जो आपल्याला दुसरा प्रश्न विचारलेला आहे, सर्वात कमी विदारण कोणत्या खडक थराचे झालेले आहे. तर या ठिकाणी सर्वात कमी विदारण जे आहे ते आ या खडक थराचे झालेले पाहावयास मिळते आहे. त्यानंतर तिसरा जो प्रश्न विचारला आहे, विदारणातील फरकाचे कारण काय असू शकते. आता या ठिकाणी प्रत्यक्ष खडकांमध्ये जी विदारणाची प्रक्रिया घडून येते, त्या विदारण प्रक्रियेचा जो वेग असतो हा वेग भिन्न भिन्न आढळतो. त्याचं कारण आपल्याला प्रत्यक्ष खडकाचं स्वरूप जे आहे ते स्वरूप भिन्न असते आणि त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे खडकांच्या विदारण प्रक्रियेमध्ये भिन्नता जी आहे ती पाहावयास मिळते. मग असे कोणते घटक आहेत जे विदारण प्रक्रियेचा वेग ठरवत असतात. मग विदारण प्रक्रियेच्या वेगावरती परिणाम करणारे जे घटक आहेत ते या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचे आहेत. याच्यामधील पहिला जो घटक आहे तो आहे हवामान. निसर्गात खडकांच्या ज्या वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थितीमध्ये खडकांचा प्रतिसाद हा वेगवेगळा असतो. उदाहरणार्थ हवामानामध्ये जे घटक आहेत तापमान आणि पर्जन्य, या दोन्ही घटकांना प्रत्यक्ष वेगवेगळ्या खडकांचा प्रतिसाद हा वेगवेगळा पाहावयास मिळतो. याबरोबरच जर आपण याच्या अगोदरही भाग पाहिलेला आहे का ज्या ठिकाणी उच्च तापमान अर्थात उच्च तापमान असल्यामुळे शुष्क हवामान आढळते, अशा कोरड्या हवामानाच्या प्रदेशामध्ये कायिक विदळणाचा वेग जास्त आढळून येतो. तर ज्या प्रदेशामध्ये जास्त पर्जन्य असतो आणि तापमान आर्द्रता ही सुद्धा जास्त असते, अशा प्रदेशामध्ये पाण्याच्या उपलब्धतेमुळे आणि त्याला जोड उष्णतेची लाभल्यामुळे रासायनिक विदारण प्रक्रियेचा वेग हा जास्त असलेला पाहावयास मिळतो. आता सामान्यपणे ह्या ज्या कायिक विदारण आणि रासायनिक विदारण ह्या प्रक्रिया वेगवेगळ्या घडून येतात असं अल्प प्रमाणात पाहावयास मिळतं. पण सामान्यपणे आपल्याला ह्या प्रक्रिया एकत्रितपणेच घडत असलेल्या पाहावयास मिळतात. म्हणजे कायिक आणि रासायनिक विदारण या प्रक्रिया एकत्रितही आपल्याला आढळून येतात. म्हणजे एकाच वेळेला दोन्ही प्रक्रिया घडताना पाहावयास मिळतात. दुसरा घटक आहे खडकांचा प्रकार. वेगवेगळ्या खडकांचा विदारण प्रक्रियेसाठी जो प्रतिसाद असतो तो वेगवेगळा पाहावयास मिळतो. उदाहरणार्थ क्वार्टझाईट हा जो अग्निजन्य खडक आहे, या खडकाचा जर स्वरूपाचा विचार केला तर आपल्याला सांगता येईल का हा खडक पोलादापेक्षाही कठीण आहे. कारण याच्यामध्ये आढळणारे जे धातू आहेत हे धातू उच्च उष्णता जे आहे ते उष्णता वाहून नेणारे असू शकतात. म्हणजे त्या ठिकाणी प्रत्यक्ष कठीण अशी धातू जे आहेत त्याच्यामध्ये आढळून येतात आणि त्यामुळे याचा रासायनिक विदारण प्रक्रियेला तितकासा प्रतिसाद पाहावयास मिळत नाही. मात्र याच्यातील जे खडकामधली जी खनिजे आहेत ती उष्णतेला प्रतिसाद त्यांचा चांगला असल्यामुळे आपल्याला हा खडक उष्णतेला लवकर बळी पडलेला पाहावयास मिळतो. म्हणजेच यामध्ये आपल्याला कायिक विदारण जे आहे ते वेगाने घडून आलेलं पाहावयास मिळतं. या उलट चुन खडकाचा विचार करा. चुन खडक हा जो आहे याच्यामध्ये जे चुन्याचं प्रमाण आहे त्यामुळे उष्णतेला त्याचा तितकासा जो प्रतिसाद आहे तो चांगला आढळून येत नाही. चुनखडक हा उष्णतेला तितकासा प्रतिसाद देत नसल्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी कायिक विदारणापेक्षा तो रासायनिक विदारणाने लवकर फुटलेला पाहावयास मिळतो. म्हणजेच आर्द्रतायुक्त जे प्रदेश आहेत तिथे चुनखडक जो आहे तो या रासायनिक विदारणाने लवकर फुटतो. याप्रमाणेच ग्रॅनाईटसारखा जो अग्निजन्य खडक आहे तो सुद्धा आपल्याला रासायनिक विदारणाने फुटलेला पाहावयास मिळतो. तिसरा घटक आहे ते म्हणजे खडकांची संरचना. खडकांमध्ये उभे स्तर असल्यास तापमानातील बदल, पाणी, हिम, वारा, दव यांच्या ज्या क्रिया आहेत त्या क्रियांचा परिणाम त्यांच्यावर लवकर होतो. परिणामी लवकर खडक फुटलेले पाहावयास मिळतात. या उलट खडकांमध्ये जर आडवे क्षितिज समांतर थर जर असतील तर ते विदारणास फारसा प्रतिसाद देत नाहीत. खडकांमध्ये जेवढे जास्त तडे किंवा जोड असतील तेवढा विदारण प्रक्रियेचा वेग जास्त असतो. खडकातील कणांचा आकार जितका मोठा तेवढे विदारणसुद्धा वेगाने घडून आलेले पाहावयास मिळते. कारण जर कणांचा आकार जर मोठा असेल तर त्या कणांच्या दरम्यानचा जो भाग असतो, जी सांद असते, त्याच्यामध्ये पाणी वेगाने प्रवेश करते आणि त्यामुळे ते लवकर फुटलेले पाहावयास मिळतात.
विदारण प्रक्रियेतील जो शेवटचा भाग आहे तो आहे विदारण प्रक्रियेचे महत्त्व काय आहे. याच्यातील पहिला महत्त्वाचा मुद्दा आपल्याला सांगता येईल ते म्हणजे मृदेची निर्मिती. विदारण प्रक्रियेतून जे खडक फुटतात त्या खडक फुटल्यामुळे त्याच्यातून मृदेची निर्मिती झालेली पाहावयास मिळते. आपल्या बऱ्याचशा आर्थिक क्रिया शेतीसारख्या या मृदेवरती अवलंबून आहे आणि मृदा हा सजीवसृष्टीसाठी सर्वात महत्त्वाचा घटक आढळून पाहावयास मिळतो आणि म्हणून मृदेची निर्मिती ह्या विदारण प्रक्रियेतून होते. त्यामुळे आपल्याला विदारणाचे महत्त्व कळू शकते. दुसरा भाग येतो तो म्हणजे भूरूपांची निर्मिती. आता भूरूपांच्या अपक्षरण कार्यास मदत करण्याचे काम विदारण प्रक्रियेतून झालेले पाहावयास मिळते. जी बाह्यकारक आहेत या बाह्यकारकांच्या प्रत्यक्ष जे अपक्षरणाचं काम आहे त्या अपक्षरणाच्या कामास आपल्याला या प्रकारेच हे जे अपक्षरण आहे त्या अपक्षरणाचा जो वेग आहे म्हणजे बाह्यकारकांमुळे होणारे जे अपक्षरण आहे त्याचा वेग विदारण प्रक्रियेतून वाढलेला पाहावयास मिळतो. अपक्षरित झालेले जे पदार्थ आहेत हे पदार्थ ज्यावेळेला बाह्यकारकांकडून वाहून नेले जातात पुढे सकल प्रदेशामध्ये ते संचयित केले जातात व अपक्षरण व संचयन या दोन्ही प्रक्रियांमुळे वेगवेगळ्या भूरूपांची निर्मिती झालेली पाहावयास मिळते. यामध्ये त्रिभुज प्रदेश असेल, पुळण असेल, मैदाने, दऱ्या, घळई ज्याचा अभ्यास आपल्याला पुढच्या प्रकरणामध्ये करावयाचा आहे. तिसरा महत्त्वाचा भाग येतो तो म्हणजे खनिजे. खडकांच्या विदारण प्रक्रियेतून आपल्याला खडकांमधली जी वेगवेगळी खनिजे असतात ती त्याच्यातून वेगळी झालेली पाहावयास मिळतात आणि पुढे आपल्याला ती खनिजे प्राप्त होतात. त्याच्यामध्ये मग लोह असू द्या, ॲल्युमिनियम असू द्या यांचा समावेश होतो. अशा प्रकारे आपला विदारण या प्रक्रियेचा जो पहिला भाग जो आहे प्रकरणाचा विदारण हा या ठिकाणी संपलेला आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.